आणि आता प्रत्येक राजकीय पक्षाला वेध लागलेत ते विधानसभेचे आणि त्यासाठीच नवनव्या योजना आणल्या जात आहेत। एकीकडे लाडकी बहीण योजना आणली गेली, आता त्यानंतर सरकार महिलांसाठी गुलाबी रिक्षा योजना आणतीये। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून गुलाबी रिक्षा योजनेची घोषणा केली गेली आहे। 17 शहरांमधील 10,000 महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे। रिक्षा खरेदीसाठी 20% रक्कम सरकारकडून देण्यात येईल। महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने आता ही योजना आणली आहे। पिंक रिक्षा आता नगरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 17 शहरात नगर शहर घेतलेलं आहे। आपण 300 रिक्षा नगर शहरात देणार। कुणाला देणार? तुला नाही देणार, महिलांना देणार। महिलांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे, कारण राज्य सरकार महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर एक गिफ्ट देणार आहे। येत्या रक्षाबंधनाला लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे पैसे एकत्र देण्याच्या विचारात सरकार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। ऑगस्टमध्ये फॉर्म भरले तरी जुलैचे पैसे मिळणार आहेत, अशी घोषणाही अजित पवार यांनी अहमदनगरमधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून केली आणि त्यामुळे कागदपत्रांमुळे किंवा इतर कारणांमुळे योजनेचा फॉर्म भरण्यास विलंब झालेल्या महिलांना दिलासा मिळतोय। वा वा